व्यक्ती आणि वल्ली नंदा प्रधान. शनिवारी दुपारी ऑफिस सुटले. फोर्टमधून हिंडत निघालो. एका घड्याळाच्या दुकानाच्या दर्शनी खिडकीपुढे उभा राहून काचेमागे मांडलेली घड्याळे मी पाहत होतो. इंग्रजीत ह्याला विंडो शॉपिंग म्हणतात. मोठमोठ्या दुकानातून अतिशय आकर्षक रीतीने विक्रीच्या वस्तू मांडून ठेवलेल्या असतात. बहुधा किमतीच्या चिठ्ठ्या उलटून ठेवतात. तिथली अत्यंत आवडलेली वस्तू सगळ्यात महाग असते. मागे एकदा एका दुकानाच्या काचेआड ठेवलेला टाय मी पाहिला होता. मला फार आवडला होता. कदाचित तो तितका सुंदर नसेलही, कारण तो त्या काचेआड आड बरेच दिवस होता. एके दिवशी मी हिय्या करून त्या दुकानात शिरलो आणि त्या टायची किंमत ऐकून बाहेर पडलो. टायची किंमत ₹30 असू शकते हे ऐकून माझा कंठ दाटला होता. आता ती घड्याळे पाहताना देखील माझ्या मनगटाला कुठले शोभेल याचा विचार करत होतो. उगीचच. वास्तविक मनगटाला शोभण्याऐवजी खिशाला पेलण्याचा मुद्दा महत्वाचा होता. तरीसुद्धा मनातल्या माझ्या तरीसुद्धा मनातल्या मनात मी माझ्या मनगटावर त्या काचेतली सगळी घड्याळं चढवून पाहिली. तसे मी सूटही चढवले आहेत. फर्निचरच्या दुकानातल्या त्या तऱ्हेतऱ्हेच्या फर्निचरवर बसलो आहे. मनातल्या मनात तिथल्या गुबगुबीत पलंगावर झोपलोही आहे. एक ₹200 रेडिओ घ्यायला पंचवार्षिक योजना आखावी लागते आम्हाला. डोंबिवली ते बोरीबंदर प्रवास फक्त एकदा फसला सोडून करायची इच्छा अजून काही पुरी करता आली नाही मला. मी काचेतून तसाच घड्याळे पाहत उभा होतो. नाही म्हटले तरी मनात खिन्न होत होतो. तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला आणि आवाज आला, "हॅलो." मी एकदम चमकून मागे पाहिले. "नंदा?" "हो, नंदा. नंदाच तू. विसरला नाहीस?" नंदाला एकदा ओझरते पाहणारा माणूस देखील विसरणार नाही. इथे मी तर 4 वर्षे कॉलेजमध्ये बरोबर काढली होती. मीच काय, पण आमच्या कॉलेजमध्ये त्या काळात शिकत किंवा शिकवीत असलेले कोणीच त्याला विसरू शकणार नाही. पण आज जवळपास 20 वर्षांनी भेटलो आम्ही. मुली तर त्याच्यावर खुश होत्याच, पण कॉलेजमधली ज्याच्यावर मुलेही खुश. नंदा प्रधान हे नाव आम्ही गॅरी कुपर, फ्रेडरिक मार्च, डिक पॉवेल, रोमन नॅव्हरो यांच्या नामावळीत घेत होतो. दिवाळीच्या त्या दिवाळीच्या आणि नाताळाच्या सुट्टीत देखील हॉस्टेलमधल्या आपल्या खोलीत राहणारा नंदा प्रधान, कॉलेजच्या इंग्लिश नाटकातून पारशी आणि ख्रिश्चन मुलामुलींच्या गटांतून काम करणारा नंदा. मी बी-एला होतो. त्या वर्षी नंदाने हॅम्लेटचे काम केले होते. त्यानंतर मी ब्रिटिश रंगभूमीवरचे हॅम्लेट देखील सिनेमात पाहिले. पण डोक्यात नंदाचा हॅम्लेट पक्का बसला होता. इतका गोड हॅम्लेट. प्रेनी चकवतवाला ओफिलिया होता. नंदा फ्रेंडशी लग्न करणार अशा त्यावेळी अफवा देखील होत्या. पण नंदाच्या बाबतीत दर 2 महिन्यांनी अशी अफवा उठत. मला वाटते कॉलेज कॉलेजातल्या सगळ्यात सुंदर मुलींशी नंदाचे लग्न व्हावे अशी सर्वांचीच मनोमन इच्छा असावी. या बाबतीत कॉलेजमधल्या इतर इच्छुकांनी नंदाला अत्यंत खेळाडूपणाने वॉक ओव्हर दिला होता. जवळजवळ 5.5 फूट उंच, सडपातळ, निळ्या डोळ्यांचा, लहानशा पातळ ओठांचा, कुरळ्या केसांचा नंदा हा प्रथमदर्शनी हिंदू मुलगा वाटतच नसे. त्यातून तो नेहमी असायचा देखील इंग्लिश बोलणाऱ्या कॉस्मोपॉलिटन गटात. वास्तविक त्याची आणि माझी कॉलेजमधली मैत्री कशी जुळली हे देखील मला या क्षणापर्यंत पुढे आहे. इंग्लिश ऑनर्स तासाला आम्ही 7-8 मुलं-मुली होतो. त्यात संपूर्ण देशी असं मी आणि इंदू वेलणकर नावाची मुलगी होती. अर्धमागादीत अर्धमागधीला जायची ही मुलगी इंग्रजीच्या वर्गात केवळ फॉर्म भरण्यात गफलत झाल्यामुळे बसत असावी, अशी माझी समजूत होती. नऊवारी साडी, अंबाडा, हातात पुरुषांनी बांधावे एवढे लठ्ठ घड्याळ, हातावर भाराभर पुस्तकांचा ढिगारा आणि मंगळागौरीचे जागरण करून आल्यासारखी दिसणारी ती वेंधळी मुलगी जेव्हा इंग्लिशच्या परीक्षेत विश्वविद्यालयातली सगळी बक्षिसे घेऊन गेली, त्यावेळी आम्ही भान हरपून तिच्या घरी तिचे अभिनंदन करायला गेलो होतो. वास्तविक एखाद्या मुलीच्या घरी
जाऊन अभिनंदन करण्याचे मला धैर्य नव्हते. पण नंदा माझ्या खोलीवर आला होता. त्यावेळी मी विकारदास मारुतीजवळ एका चाळीत खोली घेऊन राहत होतो. त्या काळच्या पुण्यात ₹4 भाड्यात जे सुखसोयीसह खोली मिळे, त्या खोलीत मी आणि आरगडे नावाचा माझा एक पार्टनर राहत होता. तो रात्रंदिवस फ्लूट वाजवायचा. मग त्याचे आणि मालकांचे भांडण होई. माझ्या त्या खोलीवर नंदा आला की मला ओशाळल्यासारखे होई. तारेवर माझा घरी धुतलेला लेंगा आणि फाटका बनियन, शर्ट वगैरे वाळत पडलेला असायचा. हरगड्याने एक जुने चहाचे ठोके मिळवून त्याच्यावर बैठक केली होती. त्याच्यावर बसून तो फ्लूटचा रियाज करत असत. चांगली वाजवायचा. पण पुढे त्याला प्लुरसी झाली. माझ्या खोलीत त्या दरिद्री भिंतीच्या मध्ये ग्रहणात देण्याच्या लायकीच्या त्या टांगलेल्या कपड्यांखाली नंदा उभा होता. "आपल्याला जायचं आहे," नंदा म्हणाला. "कुठे?" "इंदू वेलणकरकडे चल." अशी त्याच्या चमत्कारी तुटक बोलण्याची पद्धत होती. आवाज देखील असा खर्चातला, पण कठोर नाही, असा काहीतरी होता. त्याला ज्याप्रमाणे काहीही शोभून दिसे तसा तो आवाजही शोभेल. नंदा एकदा माझ्याबरोबर एका गाण्याला लेंगा आणि नेहरू शर्ट घालून आला होता. त्या वेशातला तो असा उमदा दिसला की बुवांनी काही कारण नसताना गाता-गाता त्याला नमस्कार केला होता. त्या दिवशी तो खोलीवर आला तेव्हा मी अक्षरशः भांबावलो होतो. काही माणसे जन्मतः असे काहीतरी तेज घेऊन येतात की त्यांच्यापुढे मी म्हणणारे उगीचच हतबल होतात. काही स्त्रियांचे सौंदर्य असेच आपल्याला नामोहरम करून टाकते. त्यांच्यापुढे आपण एखाद्या फाटक्या चिरकुटासारखे आहोत असे वाटायला लागते. नंदामध्ये ही जादू होती. मला आठवतंय, आमचे प्रिन्सिपल साहेब देखील जिमखाना समितीत नंदाची सूचना कमालीची गंभीरपणे ऐकत असत. तिथे देखील नंदा असा पोटकीचे वाक्य बोलायचा, पण इंग्लिशमध्ये. 3-4 शब्दाहून अधिक मोठे वाक्य नसायचे. त्या दिवशी सुद्धा आपल्याला जायचंय, एवढंच म्हणाला होता. मी कुठे म्हटल्यावर इंदू वेलणकर म्हणाला. इंदू वेलणकर? अभिनंदन करायला? तिच्या घरी? अरे, तिचा म्हातारा भयंकर चमत्कारिक आहे म्हणे. असू दे, मी सुद्धा आहे. चल. बरं, तू जरा गॅलरीत उभा राहा. मी कपडे बदलतो. आमच्या महालातल्या अडचणी अनेक होत्या. मग मी बाहेर कशाला? मी शक्य तितके 8x6च्या कुऱ्हाड्यात कोपऱ्यात तोंड घालून माझी एकुलती एक विजार चढवली, शर्ट कोंबला आणि आम्ही निघालो. इंदू वेलणकरच्या राहत्या वाडा तिच्या इंग्रजीखेरीज इतर सर्व गोष्टींना साजेसा होता. तोंडाच्या बोळाच्या तोंडाशी कलईवाले पेंडसे आत राहतात असा एक तर्जनी दाखवणारा हात काढलेला बोर्ड होता. खाली कुठल्यातरी पुणेरी बोळच संप्रदायात वाढलेल्या इबलीस कार्ट्याने खडूने पण कलई रस्त्यात बसून काढतात असे लिहिले होते. काही काही माणसं कुठे राहतात ते उगीचच आपल्याला ठाऊक असते. इंदू वेलणकर हा त्यातलाच नमुना. एकदा कोणतरी मला कलईवाला पेन्शनच्या बोळ्यात इंदू राहते हे सांगितले होते. त्या बोळातून मी आणि नंदा जाताना ओसरीवर आणि पायऱ्यांवर बसलेल्या बायका आणि पोरे नंदाकडे माना वळून वळून पाहत होते. इतक्या देखण्या पुरुषाचे पाय त्या बोळाला यापूर्वी कधीच लागले नसतील. जनस्थानातून प्रभू रामचंद्राला जाताना दंडकारण्यातल्या त्या शबर स्त्रियांनी हाच या दृष्टीने पाहिले असेल. बोळ संपता संपता ज गो विलणकर री ए इन्स्पेक्टर अशी पाटी दिसली. आम्ही आत गेलो. दाराबाहेर एक दोरी लोंबकळत होती. तिच्या खाली ही ओढा ही सूचना होती. त्याप्रमाणे ती ओढली. मग आत कोणीतरी काहीतरी खणखणले आणि कडी उघडली. एका अत्यंत खतरूड चेहऱ्याच्या पेन्शनरने कपाळावर चष्मा ठेवून आठ्या वाढवीत विचारले,